नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. कालच राज्य शासनाने निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी 1,000 रुपयाची वाढ करून आता दरमहा लाभार्थ्यांना 2,500 रुपये मानधन मिळणार आहे. तर बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत, अशी ही तक्रार सध्या लाभार्थ्याकडून आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर त्या लाभार्थ्यांना काय करायचे आहे, त्यांचे पैसे त्यांच्या ट्रान्सफर त्यांच्या खात्यामध्ये कसे होणार, तर ते का जमा होत नाहीत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, निराधार योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये का जमा होत नाहीत, तर शासन तर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे त्यांची ट्रान्सफर करत आहे, परंतु लाभार्थ्यांना ते पैसे मिळत नाहीत. त्याचे कारण मुख्य आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम एक कारण आहे, म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे पैसे जमा होत नाहीत तर अशा लाभार्थ्यांनी आपले बँक अकाउंट डीबीटी लिंक आहे का हे चेक करून घ्यावे. जर डीबीटी लिंक नसेल तर त्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत. आणि असे भरपूर लाभार्थी आहेत की ती बँकेशी चक्र्या मारतात आहेत, परंतु जे बँकेशी त्यांचे डीबीटी लिंक आहे अशा बँकेला न जाता ते इतर अकाउंट चेक करत आहेत व ते समजत आहेत की आता माझे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत. असे बरेच लाभार्थी आहेत. हे झाले एक कारण. डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक करून घ्यावं. ज्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नसेल तर त्याचे एक दुसरे कारण म्हणजे आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यांचे पैसे जमा होतील. व त्यामध्ये एक तिसरे कारण म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्ड अपडेट केलेली पावती, आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर घेऊन तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये विभागामध्ये जाऊन तो तिथे द्यायचा आहे. त्यानंतर तिथे अपडेट केल्यानंतर तुमचे पेमेंट दरमहा तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे हे 3 कारण असू शकतात ज्यामुळे तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत. तर हे केल्यानंतर तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील.